खूप असं भारी वाटतंय. खूप दिवसांनी प्लॅन करत होतो का कुठेतरी बाहेर जायचा, तर आमची आज 5 जणांची गँग रूम भेटली आम्हाला. खूप भारी आहे एकदम. बच्चे की दिन में कच्ची कच्ची. अमय वा, तन्मय वा, शुभम वा, सनी वा आणि कांदा वा. चिकन धुना झालं. चिकन धुना बघितलं. फुल पार्टी आहे. फुल एकदम जंक्शन आहे बघा. कसा दिला कांदा? मुंबईला नवघरला 350. एसी कूल करत ठेवू आणि खाली जाऊ. आपण थोडीशी मदत करूया चिकन बनवायला. बघितलं टोप जरा जास्त मोठा आलाय. पापलेट, कोलबी, बोंबील, सुरमई, रावस इकडे आतमध्ये मग पण आहे ना. माझ्यावर बोलतोय काय बिट्टा गारवा तोंड घ्या. तोंड घ्या. मस्ती चालू आहे. मजा येते खूप भारी. आम्ही एकमेकाला रोस्टिंग चालू आहे फुल. गाईज कोलबी बघा नुसतीच. गाईज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तर आज आलोय मी मुरुड जंजिरा. रम्य अशा वातावरणात काय ती ग्रीनरी, काय तो नारळांचा आस्वाद, काय ती समुद्र किनाऱ्याची मजा, सर्व दाखवणार आहे आज. इथं आपलं सर्व जेवण वगैरे होणार आहे. परफेक्ट रूम. आणि आम्ही आहोत 2nd फ्लोअरवर. आणि इथं चिकू पण आहे, चिकूची झाडं. आणि इथं छपरा उडलेले आहेत. खूप असं भारी वाटतंय. खूप दिवसांनी प्लॅन करत होतो का कुठेतरी बाहेर जायचा, तर आमची आज 5 जणांची गँग. चल ग सखे पंढरीला. लाल घालते वडापाव. बघा माझे अश्रू पण येतात, कारण तर मी खूप खुश आहे. खूप दिवसानंतर आलोय. तर जे काय होणार आहे ते सर्व दाखवणार आहे. खूप इंटरेस्टिंग आणि खूप भारी ब्लॉग होणार आहे. बघत राहा. स्टे ट्यून. बच्चे की दिन में कच्ची. तर गाईज मी आहे वाळूवर, बट कुठं गार्डन एरियामध्ये. खूप अशी ग्रीनरी विथ झुळझुळा. आणि इथं आम्ही जेवण वगैरे करणार आहोत. खूप असं भारी वाटतं यार. कडक एवढ्या कष्टानंतर आम्हाला रूम भेटली. एकदम चंपा चमेली रूम आहे. तर आम्ही खूप ट्राय करत होतो रूम काय भेटली नाही. चालू आहे ना तेच. तर ही रूम भेटली आम्हाला. खूप भारी आहे एकदम. बच्चे की दिन में कच्ची कच्ची. तर जे काय होणार आहे सर्व तुम्हाला दाखवणार आहे. खूप मजा होणार आहे. रात्री आम्ही बीच वगैरेवर जाऊ आणि खूप साऱ्या मज्जा मस्ती गोष्टी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर बघत राहा, एन्जॉय करत राहा. चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि मी घेतो मस्त आस्वाद. हे बघा पोचलो. आणि आमचं जरासं कांदा कापिंग चालू आहे. हे सर्व आम्ही सामान वगैरे आणलं बघा. अमय वा, तन्मय वा, शुभम वा, सनी वा आणि कांदा वा. तर आता वाजले तर दाखवतो आम्ही तुम्हाला. वाजलेत 3:30ला पोचलोय. थोडस स्ट्रगल आणि जरासा ट्रॅफिक, रूम नाही भेटली तर थोडेसे वाजलेत. तर मस्त यार बघा, फक्त मी आस्वाद घ्या. शूज चिकन धुना झालं. चिकन धुना बघितलं. फुल पार्टी आहे. फुल एकदम जंक्शन आहे बघा.
शेगडी बिगडी कांदा कापी झाला. मी पण आता घेते कॉन्ट्रॅक्ट. कसा दिला कांदा? कांदा आहे 30 रुपये किलो मुंबईला नवघरला. इथं 350. 350. जरासा कांदा कापले अर्धा डझन रटलाय. सुरसुर. तर गाईस थोडा फ्रेश वगैरे झालो आणि थोडासा आता रिलॅक्सेशन खाली करू. चिकन वगैरे बनवून चालू आहे आपला. थोडासा मी गेलतो खाली चिकन बनवणं चालू आहे. तर मी थोडा फ्रेश व्हायला आलतो. तर रूम टूर देतो थोडासा बघू. सर्व चिलिंग मध्ये एसी के दिल में एसी करी. इधर 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 है आईना. आईने में है स्वतः सजेस्टल आहे. आणि इकडं तर व्ह्यू तर एकदम भारी आहे बाहेरचा. हे बघा मस्त बाल्कनी आहे. इकडे बाल्कनी आहे. एकदम क्लास व्ह्यू आहे. विथ कपडे सुकवीन बिकॉज अरे यार उगर आईची चिप्पी. हा बघा खूप असं सुंदर असं वातावरणात एसीचा आवाज गुरगुर गुर मस्त वाटतं एकदम. आणि नंतर बीचवर जाणार आहोत तर सनसेट बघायला भेटेल एकदम कूल असा. तर एसी कूल करत ठेवू आणि खाली जाऊ. आपण थोडीशी मदत करूया चिकन बनवायला. बघितलं टोप जरा जास्त मोठा आलाय. शुभम पाटील शेफ असताना काही टेन्शन नाही. हाफ पॅन्ट घे दिल मी. झाल्यावर कुठं आताच तर अजून उकली घेतली बस आता. यो बघा सोल्या कोथिंबीर सोल्या. गाईस बघा ही अशी कोथिंबीर कट करायची. हा आणि बस एवढा येत नाही. कापायची पण असते. गाईज फुल चिलिंग चालू आहे. चिलिंग काय बसायला जागा नाही. शेट बसलेत ना. सनी शेट. बिझी कोण आहे? अरे तन्मयनी तर बाबा तो बघा. काहीच खूप असं भारी वाटतं. एक नंबर चिलिंग चलिंद्र इथं चालू आहे आपला चिकन आहे बा. शुभम पाटील स्वतः शेफ. जरा आराम घेतलाय शुभम पाटील यांनी. काहीच तडका मारा है लहसुन का अभी उसपे नुसत्या टेमटेम. देख रहे गाइस कैसा एकदम. क्या करने का खाने का की नाही. अजून जेवलो नाही. अजून वाजलेत 4:30 वाजले. अजून जेवलो नाही आल्यापासून. फक्त एक वडापाव खाल्लाय आणि अंडा ब्रेड झाला तो कोणता? हा अंडा ब्रेड खाल्लाय एक. आणि आपलं चिकन रेडी आहे. शुभम पाटील स्वतः शेफ. आणि इथं आता पण कालची पेटा मसाला चिकन लसूण लसूण फ्राय नवीन रेसिपी आहे ना. हलद आहे चिकन मसाला नाही टाकला. हा सॉरी मसाला नाही सॉरी हलद आहे. अजून भात व्हायचं. भात व्हायचं. तर भाकरा सांगला होता सजेस्टला हाणायला. प्लॅन ऍक्च्युली रात्री ते काय पण असं 2ला असं 2ला झाला. दिलेलं काम करायला पाहिजे. मी याला काहीच दिलं नाही असं समजू नका. मी काम करत नाही. काहीच संध्याकाळ झाली आणि आम्ही आलोय मुरुडच्या मच्छी मार्केटमध्ये. असा हा मच्छी मार्केट आहे बघा. ते सर्व मच्छी भेटते. पापलेट कोलबी बोंबील सुरमई रावस इकडे आतमध्ये पण आहे. तर आम्ही घेतली कोळंबी मस्त चांगली भेटली. मोठी कोलंबी 350ला 2 वाटत. बघा किती कोलंबी भेटली. 350ला काम पेटची. नुसतं लाल टाकतात. मला वाटतं जाता जाता पाणी पाणी करशाल. या मावशी आहेत मस्त पैकी. मावशी हो मावशी मस्त दिली. हो मावशी
भाऊ रे भाऊ कोल्याने भाऊ काही शिंगाला बघा आणि सुका भाऊ पण आहे सगळा बोंबी बिंबिलात ही सुक यो कसा आहे जाऊला 250 रुपये किलो नाही ये आणि हे बोंबील सुक 700 बाबा बाबा ते कसे छोटे छोटे आहेत का मोठे कुठे भेटेल बोंबडेल वागता होतं नाही छोटे छोटे आहेत तर त्यांनी घेतले भाजी करायला गाईज वाजलेत 10 आणि पूर्णपणे चिलिंग चालू आहे. आत्ता आम्ही गेलेलो कोळीवाड्यात जसं तुम्ही बघितलात कोळंबी आणायला गेलतो म्हणजे काहीतरी मच्छीच बघायला गेलतो तर भेटली आम्हाला कोळंबी तर खूप छान कोळंबी भेटली ती पण कमी दरात भेटली तर अजून भारी वाटतंय. तर तिथं सर्व मॅरिनेशन वगैरे चालू आहे. शुभम करते मी कांदा वगैरे सर्व म्हणजे कांदा नाही कांदा सनीने घातलाय सनी पण आहे माझ्यासोबत आम्ही दोघं पण चिल करतोय. खूप मदत केली आता म्हणून चिल करतो आणि आता त्यांची बारी आहे. हे बघा ते चिलिंग करून त्यांचं चिलिंगच्या नंतर आता ते मदत करतात. शुभम पाटील एकदम जास्त एफर्ट्स आहेत त्यांचे फक्त एफर्ट त्यांनी जास्त काय बनवायला एकटाच आहे आम्हाला काही जमत नाही बनवायला हो कापून देतो बाकीचं तो बनवतो आणि एकदम भारी कुक. आणि हा बघा आपला दुसरा ब्लॉगर अमय टांडेल स्वतः सांगते मध्ये फक्त यायचं असेल तेव्हा आता 2-4 काकडे कापायला तांबाटे कापायला बघला कसं बघला असं याच्यासाठी एक कमेंट गाईज याच्यासाठी एक कमेंट अनमय टांडेल आपला खास मित्र जिगर जान जीवाचा जान याच्यासाठी एक कमेंट करा. बिचारा एकटाच काम करतो. हे मग असं नितास येऊन झोपले नाही रे फक्त काय कांदे कापले ते त्यांना मोठा काम वाटतोय. बघितलं म्हणजे कोलबी आणायला गेलो आम्ही सर्व गेलो सर्वात भाव मी करून दिला. कोलबीचा रेट कमी मी केला म्हणजे केला यावी पण जरासा पण मावशीला जरासा आम्ही सांगला का आम्ही करता मावशी जराशी गुल्ली तर दिला जावी मस्त 2 वाटे ताट भरून 350 रुपयाचं दिसताना जास्त दिसलं पण आता एवढं पाव किलो झाल्या जरासा सोडल्यावर तुम्हाला माहिती आहे ना कितकुशी होते थोडीशी बघताना मला 3 का 4 किलो वाटलं हे 2-2 पळात भरलेले सांगतो एवढूशे झाल्यावर सोडल्यावर जराची झाली. याला 2 शब्द बोला परत काहीतरी घेऊन आला काय अंडा पकोडा अंडा ना चिकन गाई पकोडा मीठ कमी आहे मीठ टाकलं मी काय गत झाली माहित आहे टेस्टिंग तोच करतोय ना मीठ टाक करतोय बघितलीस ना तुम्ही बघा शुभम गारव आता माझ्यावर नको याने चुकून जास्त मीठ टाकलाय ना माझ्यावर होतं मीठ टाक गारवा तोंड घ्या नाही बोल तू बोल त्याने असं मीठ घेतलं ना चुकून जास्त पडलं त्याची चुकी न तो मला हल्ले बोलताय तुझे मुलं मीठ जास्त आलंय चालेल बघितलं आमचं अशीच मस्ती चालू आहे मजा येते खूप भारी. आम्ही एकमेकाला रोस्टिंग चालू आहे फुल आणि आपण मुरडला नसता आलो आपली इथं बनवलं असतं तरी तीच केला असं वाटतं. नाही बीचवर कुठे गेला होता तू बीचवर नाही गेलो मेन गोष्ट कारण की थोडासा आराम केला मगाशी सकाळी बीचवर जाणार आहोत. थिंक सो आपल्या या ब्लॉगचे 2 पार्ट येतील तर कारण की खूप मोठा होत चाललाय तर ट्राय करीन का 2 पार्ट करायचे. सो बघूया कसं काय होतंय 2 पार्ट मध्ये टाकला 2 पार्ट मध्ये टाकीन किंवा एकच पार्ट मध्ये टाकेन तर एन्जॉय करतो चिकन का पीस वाफा बघा गाईच कोलबी बघा नुसतीच
बघा कोलव्या बघा. आई ग हे बघा लाल परली माझी. स्वतः खूप शुभम पडेल. खूप असा भारी चवदार जेवण आणि पूर्ण म्हणजे जेवढे दिवस आता म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवढं जेवण बनवलं ते यानेच बनवलं. खूप सारा चविष्ट. हे बघा चेपून कोलब्या या बघा नुसती लाल टाकते. त्यामुळे राग आला नको का असा कंटेंट आला तर आला ना. बरोबर आहे की ना. येऊन जाऊन कामच जे मी काम करते ते शूट कोण नाही करत म्हणून ते तुम्हाला तसं दिसतंय. तर आता जे नंतर मी दाखवतो तुम्हाला. पर्यंत आता आम्ही जेवून घेतो. बाय बाय. काहीच अंडा भाकरी आम्ही ऑर्डर म्हणजे इथं बाजूलाच आहे तिथून घेतल्या भाकरी आणि चिकन पकोडा बघा नुसती चव. अंडा कांदा बिंदा जरासा कोथिंबीर आणि भाऊचा पीस बघू. भाऊ नुसती चव. या बघ गरम गरम एक ती पकडून असेच नेता नको रेच कोलब्या. आई ग नुसती चव. 9:15 वाजल्यात आणि आम्ही आलो आता बीचवर.